अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी समर्थ माऊली या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण सतत नामस्मरण केल्यावर आपल्याला काय अनुभव येतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला अकारण आनंदाची स्थिती उत्पन्न होते. म्हणजेच बाहेर काहीही चांगले घडलेले नसतानाही तुम्हाला आतून प्रचंड आनंद आणि प्रसन्नता वाटू लागते. मनात एका प्रकारचे कारंज फुलल्यासारखे वाटते. यालाच अध्यात्मात आत्मानंद म्हणतात. कसलंही ओझं मनावर राहत नाही. तसेच विचारांचा वेग मंदावतो. सामान्यतः मनात विचारांची गर्दी असते, पण सततच्या नामस्मरणामुळे दोन विचारांमधील अंतर वाढते. मन आरशासारखं स्वच्छ होतं. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही विचार करू शकता आणि हवं तेव्हा शांत राहू शकता. यामुळे तुमचं जे ओव्हर थिंकिंग आहे ते पूर्णपणे थांबतं. तसेच वेळेचे भान हरपते. म्हणजेच जेव्हा तुम्ही नामात गुंग असता तेव्हा तुम्हाला काळाचे भान राहत नाही. तुम्ही तासनतास जप करत बसलात तरी तुम्हाला ते काही मिनिटांसारखे वाटते. हे लक्षण आहे की तुमचे मन शून्य अवस्थेकडे जात आहे. अंतर्ज्ञान तुमचं जागृत होतं. म्हणजेच सततच्या नामस्मरणामुळे तुमची बुद्धी सत्य जाणणारी होऊ लागते. भविष्यात घडणाऱ्या घटनांची किंवा समोरच्या व्यक्तीच्या मनातील विचारांची तुम्हाला आधीच पुसटशी जाणीव होऊ लागते. संकटाची चाहूल लागल्यास तुमचे नाम आपोआप अधिक वेगाने सुरू होते. तसेच शरीरातील ऊर्जा आणि स्पंदने नामस्मरणामुळे शरीरातील कुंडलिनी शक्ती किंवा ऊर्जा चक्रे सक्रिय होऊ लागतात. हाताच्या तळव्यावर, टाळूवर किंवा पाठीच्या कण्यांमध्ये मुंग्या आल्यासारखं तुम्हाला उष्णता किंवा थंडावा जाणवतो. कधीकधी संपूर्ण शरीरातून विजेचा सौम्य प्रवाह गेल्यासारखा तुम्हाला व्हायब्रेशन जाणवतात. तसेच तुमचे नाम अंतर्मनात रुजते. म्हणजेच हा एक खूप सुंदर अनुभव आहे. तुम्ही झोपेतून जागे होता तेव्हा तुम्हाला जाणवते की मनात नाम आधीच सुरू होते. तुम्ही कोणाशी गप्पा मारत असतानाही मागच्या पडद्याआड नाम सुरू असल्याचे तुम्हाला जाणवते. यालाच आपण अजपाजप सिद्ध होणे असं म्हणतो. गुरूंच्या अस्तित्वाची प्रचिती तुम्हाला नामस्मरणामुळे नक्की होते. म्हणजेच तुम्ही एकटे असतानाही तुम्हाला कोणीतरी सोबत असल्यासारखा सतत भास होत असतो. कधी चंदनाचा किंवा सुगंधी उदबत्तीचा वास अचानक तुम्हाला येतो. कठीण प्रसंगात अगदी योग्य वेळी कोणीतरी मदतीला धावून येते, जे गुरूचेच रूप असते. निसर्गाशी आणि प्राण्यांशी जवळीक निर्माण होते. म्हणजेच तुमची ऊर्जा इतकी सात्विक होते की मुकी जनावरे किंवा पक्षी तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात. तुमच्या स्वभावात प्रचंड करुणा आणि प्रेम निर्माण होतं. हे अनुभव प्रत्येकाला येतीलच असे नाही आणि ते येण्यासाठी नामस्मरण करू नये. कारण अनुभवापेक्षा अनुवृत्ती म्हणजेच तुमच्या स्वभावातील बदल हे जास्त महत्त्वाचा असतो. अर्थातच तुम्ही आधी नामस्मरण करायला सुरुवात करा. नामजप जेवढा तुमचा वाढेल तेवढी तुम्हाला प्रचिती यायला हळूहळू सुरुवात होईल. पण प्रचिती येण्यासाठी म्हणून नामस्मरण कधीच करू नका. नामस्मरण हे आपल्या अंतर्मनाचा शोध घेण्यासाठी असते. त्यामुळे प्रत्येकाने नामस्मरण मात्र नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.